आबा राज्यभर वेळ देऊ शकत होते आणि आबा राज्यभर वेळ देत होते म्हणून पक्ष आबांना राज्यामध्ये फिरण्याची संधी देत होतात. आबा नेहमी म्हणायचे जसं घडणारं असावं लागतं तसे घडवणारे लोक असावे लागतात. त्या पद्धतीने घडवणारे लोक माझ्या आजूबाजूला चांगले आहेत. माझ्या वडिलांचे काही मित्र आहेत आणि वडिलांनी या मतदारसंघामध्ये काही जुने कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी केलेली आहे. खर तर रोहित यांच्या भोवती सकाळपासून इतका लोकांचा गराडा आहे की ते फायनली आपल्याला थोडासा वेळ देऊ शकलेले आहेत. तुम्ही तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही आता उमेदवार आहात, स्वतःसाठी प्रचार करताय, फिरताय, पण कधी आबांसाठी प्रचार केल्याचा प्रसंग आठवतोय का? मी आबांच्या शेवटच्या निवडणुकीला अगदी शेवटची म्हणजे त्यावेळेस मी हॉस्टेलला होतो पन्हाळ्याला. दिवाळीच्या आधी इलेक्शन्स व्हायचे त्यामुळे दिवाळीची सुट्टी लागली होती. शेवटचे 4 दिवस आम्हाला मिळाले होते. त्यात 2 शेवटच्या सांगता सभा होतात, एक कवठेमंकाळला होते, एक तासगावला होते. तर घर टू घर प्रचार मी आबांसाठी 2 दिवस केला आणि एक सांगता सभेचा दिवस पूर्ण आबांसाठी म्हणजे केलं होतं. कसा होता तो अनुभव? जबाबदारी काय होती आणि तुमच्यावरती? नाही, जबाबदारी म्हणजे मला घर टू घर सगळीकडे फिरायची जबाबदारी दिली जायची. आम्ही गावातली मुलं असायचो. फार काही असं नाही, पॅम्पलेट साहेबांचे पुचकरे, लहान होतो 9वी 10वीत, त्यावेळेस बोलायलाही लागायचं नाही. अच्छा. त्यामुळे फक्त घर टू घर पॅम्पलेट. आबांना लीड किती मिळालेला त्या गावात लक्षात आहे? मला एकदा आबांनी विचारलं होतं की काय, म्हणजे मी सकाळी ब्रश करत होतो आणि आबा आले, आबा पाठून एकदम आले आणि आबा बोलले तू कुठं कुठं प्रचार केला? मी म्हणलं मी तुम्ही नावं सांगत नाही गावांची, पण मी अशा गावात प्रचार केलेला आहे. तर काय म्हणले तिकडे काय ऐकायला मिळालं? तर मी म्हणलं काही लोक असं म्हणत होते आबांनी फक्त मोठी लोक मोठी केली, असं तसं. ते आबा हसले फक्त आणि मला म्हणले कसं वाटतंय, काय होईल? होईल चांगलं, म्हणजे ब्लँक होतं, ब्लंटली होईल चांगलं बोललो. अशी एक आठवण आहे. तुम्ही बेसिकली राजकारणात येण्याचं ठरवलं कधी? कारण आबांची कारकीर्द जेव्हा म्हणजे शिखरावरती होती, मोठी होती, तेव्हा तुम्ही लहान होतात तुलनेनं. केव्हा ठरलं की राजकारणात यायचं? एक विषय असा झाला की आबा गेल्यानंतर आई मतदारसंघात फिरायची, स्मिता दिदी त्यावेळेस मतदारसंघात बहुतांश ऍक्टिव्हिटीज करायचे आणि आईच्या फिरण्याला थोडस तिच्यावरती भार जास्त येऊ नये म्हणून मी हॉस्टेलवरून गावी आलो की मी पण कार्यक्रम थोडेफार तिचे करायचो. तिचे कार्यक्रम करत करत लोकांचे प्रश्न समजत गेले, आवड निर्माण होत गेली आणि आवडीशिवाय कुठल्या क्षेत्रात आपण काम करू शकत नाही, राजकारणात तर नाहीच नाही, कारण वेळ द्यावा लागतो. तर ती आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर पुढं हे कंटिन्यू झालं तर ते इतकं वाढलं की पुन्हा आता 2-3 दिवस आजूबाजूला असं काही नसलं किंवा कामात नसलं तर करमत नाही, असं होतं. आता खूप जण आम्हाला म्हणाली इथे की तुम्ही जेव्हा बोलता ना किंवा डोळे बंद केले की असं वाटतं की अरे आवाज बोलतायत कदाचित. तर आबांची ती एक टिपिकल खास शैली आहे. तुम्हालाही असं वाटतं की तुम्ही अगदी परफेक्ट आबांसारखी बोलता? माझं असं झालं की मी सुरुवातीपासून फक्त आबांचीच भाषणं ऐकली आणि त्याच्यानंतर एक कामनेस आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये कदाचित कॉमन असेल. तर आपलं मत मांडताना आपण जे बोलतोय ते लोकांना कळण्यासाठी आपण थोडंसं शांत बोललं पाहिजे असं मला वाटलं आणि मग मी त्या पद्धतीनं बोलत गेलो. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही की मी माझ्या वडिलांसारखं बोलतोय, लोकांना वाटतं. आबांची ना ती खूप छान इमेज होती, म्हणजे कूलनेस, कामनेस, तुम्ही आता उल्लेख केलात. पुन्हा काय म्हणतात, एक सुसंस्कृत, सोज्वळ, निरागस चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचा. पण 2010 ते 14 या काळामध्ये राष्ट्रवादीवरती खूप जास्त आरोप झाले होते. म्हणजे भ्रष्टाचाराचे होते, गुंडापुंडांचा पक्ष आहे असं संबोधलं गेलं राष्ट्रवादीला. तेव्हा फेस सेवर म्हणून आबांच्या चेहऱ्याचा वापर झाला असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. आबांच्यात ते संघटन कौशल्य होतं. आबा राज्यभर वेळ देऊ शकत होते आणि आबा राज्यभर वेळ देत होते म्हणून पक्ष आबांना राज्यामध्ये फिरण्याची संधी देत होता. किंबहुना आबा एका जबाबदार पदावरती प्रदीर्घ काळ काम करत होते आणि तसं असताना मतदारसंघामध्ये कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात आबा करत होते. त्यामुळे कामं करत असल्यामुळे बाहेर थोडासा वेळ दिला तर चालायचं. त्यामुळे आबा मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात वेळ द्यायचे. कार्यकर्त्यांचं संघटन आबांनी राज्यभर फिरून केलं आणि त्याचा पक्षाला फायदा झाला. अनेक जे नेते आहेत, बडी नेते मंडळी, ती स्वतःची हक्काची वोट बँक म्हणा किंवा आपल्या भागाचा विकास म्हणा, सहकारामध्ये मोठं काहीतरी उभं करतात. साखर कारखाना असेल, शिक्षण संकुलं असतील. पण आबांच्या बाबतीत हे कायम बोललं गेलं की आबांनी नाही उभं केलं हे सगळं. तर त्यामध्ये कारणे त्या काळामध्ये कदाचित तशा असावेत. कदाचित आज आबा असते तर आबांना तो प्रश्न मीही विचारला असता. पण एक गोष्ट अशी आहे की
ते सगळं निर्माण करत असताना इथं सुद्धा परिस्थिती तशी नव्हती. या भागातली मूळ अडचण होती पाणी, आणि पाणी आणणं हे मेन टार्गेट होतं. एक प्रयोग तो सूतगिरणीच्या बाबतीत आबांनी केला होता. ती सूतगिरण चांगली सुद्धा चालवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला, पण कालांतराने राज्य सरकारचं धोरण, मग त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं पर युनिट जे बिल आकारलं गेलं, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दुजाभाव होतोय की काय असं वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या ज्यामुळे सूतगिरणीवरती थोड्याशा मर्यादा आल्या. आता पुढे जाऊन जे नियोजन आबांनी आखलं होतं, काही लोकांशी आबा त्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यात बोलले देखील होते, ते नियोजन येत्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे. अखंड राष्ट्रवादीमध्ये खूप जबरदस्त सगळी नेते मंडळी होती, एकत्र एकसंध राष्ट्रवादी होती. म्हणजे सगळे म्हणायचे की किती जबरदस्त फळी आहे ही सगळी नेत्यांची, आणि त्यात खास करून आम्ही किस्से ऐकायचो ते आबांच्या आणि दादांच्या दोस्तीचे. तर ते नातं कसं होतं दोघांचं? म्हणजे मला जुने लोक सांगतात, मी कधी दादांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे ज्यावेळेस आबा आजारी होते त्यावेळेस मी दादांना हॉस्पिटलला पहिल्यांदा बघितलं. पण ज्यावेळेस दादा घरी जेवायला यायचे त्यावेळेस अगदी घर स्वच्छ टापटीप ठेवण्याचा म्हणजे हे असायचं. आबा म्हणायचे, मी रोज राहतोय इथे, रोज मला स्वच्छ काही दिसत नाही ना, आज मात्र एवढं स्वच्छ का. पण ती दादांची एक वेगळी पद्धत असायची. पण ते दोघं एकमेकांशी बरंच काही शेअर करायचे, एकमेकांना बऱ्याच हक्कानं गोष्टी बऱ्याच बोलायचे देखील, आणि मैत्री चांगली होती. म्हणजे मला दादांनी सुद्धा सांगितलं होतं की विरोधी पक्षामध्ये असताना ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये ते दोघेही फक्त आमदार होते, त्यावेळेस ते दोघं विधानसभेपासून दादांच्या घरापर्यंत चालत जायचे, बोलत जायचे. त्यावेळेस दोघांना आम्हाला कोण ओळखत नसायचं असं ते मला सांगायचे. आणि त्यांची एक मैत्री चांगली होती, अंडरस्टँडिंग चांगलं होतं. आबा थोडेसे इमोशनल होते, आणि ते चांगलं बॉन्डिंग त्यांच्यामधलं होतं. तुमच्या दोघांचं बॉन्डिंग कसं राहिलं, अजित पवारांचं आणि तुमचं? मी दादांना महाविकास आघाडीचं 2019 नंतर कामांच्या बाबतीतच, दादा आमच्या पक्षाचं नेतृत्व करत होते, आपल्या अर्थमंत्री होते. या मतदारसंघामध्ये काम आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करत होतो, आणि त्यांनी देखील नेहमी मला समजून घेण्याचं काम केलं. आता तसा मंत्रालयात रेग्युलर जाणं असेल, मंत्रालयात कामं आणण्यासाठी जाणं, त्यांनी कधी मला डावललं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आली की मतदारसंघामध्ये काही काम असेल, मी पवार साहेबांचं मार्गदर्शन सुद्धा घ्यायचो की साहेब हे काम करायचंय, कशा पद्धतीने करता येईल वगैरे, असं मी साहेबांना सुद्धा विचारायचो. मला रोहित दादांचा गायडन्स सुद्धा त्या बाबतीत असं असतोय अजूनही. जयंत पाटील साहेबांच्या मतदारसंघात जे काम चालू आहे ते आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे असं सुद्धा मला वाटायचं. त्यामुळे त्यांनी एखादी मागणी केली तर मी पण ती मागणी करायचो. तर सांभाळून घेण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही दादा म्हणता, काका म्हणजे काय म्हणाल? अजित दादांना दादाच म्हणतो. दादाच, ओके. पण या तासगावच्या सभेमध्ये ऍक्च्युली त्यांनी येऊन एक विधान केलं, ज्याची खूप चर्चा झाली. तुम्हाला काय वाटलं त्या विधानानंतर? आम्ही दादांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे, आणि आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर दादांनी ते पुन्हा एकदा बोलणं, किंबहुना ते बोलणं योग्य नव्हतं असं आम्हाला कार्यकर्ते म्हणून वाटतं, आणि कुटुंब म्हणून निश्चितपणाने दुःख होते की अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी नाही करायला पाहिजे होतं असं आम्हाला कधी कधी वाटतं. संपूर्ण कुटुंबाला त्या वक्तव्यानंतर दुःख झालं. पण दादा ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, आणि आम्ही घरचे त्यांच्या बाबतीत म्हणजे या वक्तव्याच्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही, बोलणारही नाही. प्रत्येकाला एक गॉडफादर असतो, आणि म्हणजे वडिलकीचं नातं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर आबा नाहीत खरं तर आता, अनफॉर्च्युनेटली. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात, तुम्ही कन्फ्यूज होता, तुम्ही संभ्रमात असता, तेव्हा तुम्ही सल्ला कोणाचा घेता? म्हणजे मला एक सवय आहे की अनेक लोकांचा सल्ला घेत मी माझा एक मार्ग निवडतो. त्यामध्ये माझे 2 चुलते आहेत, माझ्या वडिलांचे काही मित्र आहेत, आणि वडिलांनी या मतदारसंघामध्ये काही जुने कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी केलेली आहे. मी त्या एक 15 ते 20 लोकांचा सुद्धा सल्ला नेहमी घेत असतो, आणि क्विक सल्ला असतो तो. म्हणजे ते असे आहेत, एखाद्या ठिकाणी मी भाषण करत असेल तर ते भाषण सुद्धा ते रेकॉर्ड करतात आणि मला व्हॉट्सअपला पाठवतात, आणि हा उच्चार चुकला. म्हणजे इथपर्यंत मार्गदर्शन करणारे माणसं सुदैवाने माझ्या सभोवताली आहेत. त्यामुळे आबा नेहमी म्हणायचे, जसं घडणारा असावं लागतं तसे घडवणारे लोक असावे लागतात.
त्या पद्धतीने घडवणारे लोक माझ्या आजूबाजूला चांगले आहेत. काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे अधिक ठळकपणे मला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे एक वाटचाल चांगली आपण करू शकतो. आत्ताच्या सगळ्या आक्रस्ताळ्या राजकारणामध्ये तुमचं शांत आणि संयमी असणं खूप अमेज करतं अनेकांना. तर वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी इतकी मॅच्युरिटी, शब्दसंपदा, कदाचित अनुभवातून आणि म्हणजे ज्या परिस्थितीतून सामोरं जावं लागलं. आबा ज्यावेळेस गेले 13 दिवसांच्या आत सोसायटीच्या निवडणुका मतदारसंघामध्ये लागल्या होत्या. अनेक सोसायट्यांमध्ये बदल घडले, कार्यकर्ते आम्हाला सोडून गेले. नगरपालिका तासगावचे बहुसंख्येने नगरसेवक आपल्या पार्टीचे होते. कार्यकर्त्यांवरती, नगरसेवकांवरती इतकं दडपण आणलं गेलं, त्यांनी पार्टी सोडली, नगरपालिका पडली. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य, अनेक सरपंच आम्हाला सोडून गेले. आता त्यामुळे एक जिद्द होती की मतदारसंघामध्ये पुन्हा फिरून एक संघटना आपली तयार करायची असं मनामध्ये आलं आणि होतं. हल्ली लोक सुरुवातीच्या काळामध्ये फिरत असताना लोक जवळ सुद्धा येत नव्हते आणि एक मतदारसंघामध्ये चर्चा अशी असायची जी माझ्या कानावर सुद्धा नेहमी बाबांचं कुटुंब. तर ते जे अनुभव आहेत, त्या ज्या गोष्टी आपल्या कानावरती आलेल्या आहेत, मला सुदैवाने घरातल्या सगळ्याच मुलांना आणि मुलींना आबांनी वाचायची सवय लावली होती. लहान असताना अमर चित्रकथाच्या बुक्स आबा द्यायचे आणि त्याच्यानंतर बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज, आणि त्या प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्या परिस्थितीनं घडवलं आणि ती जी परिस्थिती होती म्हणजे एक गन हँडल केल्यासारखं आहे. खरोखर ती AK-47 आहे अनेक अर्थाने. चालेल, मधून घेतलं. हा, अमर चित्रकथा. अमर चित्रकथाच्या बुक्स आबा द्यायचे आणि त्याच्यानंतर अनेक बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज आबांनी वाचायला दिल्या. म्हणजे आबा इतके मनमिळाऊ होते आणि आमच्या मुलांमध्ये इतके मिसळायचे. कधी कुणाला, माझ्या एका मोठ्या बहिणीला थोडेसे मार्क्स कमी पडले 12वीला, तर आबांनी तिला नापास मुलांची गोष्ट, ती नापास झाली नव्हती पण नापास मुलांची गोष्ट म्हणून एक पुस्तक होतं ते आणून दिलं. तर ते सपोर्टिव्ह होते आणि त्या परिस्थितीनं हे सगळं घडवलं असं मला वाटतंय. माझ्या सभोवतालच्या माणसांनी मला घडवलं असं मला वाटतंय आणि घरच्यांनी सुद्धा एक फ्रीडम दिला काम करण्यासाठी. आजही घरी 2-3 पर्यंत कधी आलो नाही तर फक्त कुठं आहे आणि जेवलायस का एवढाच प्रश्न येतो. कधी येणार असे मला ते कधीच विचारत नाही. त्यामुळं हे सगळं उभं करू शकलो, बांधू शकलो. तुमच्या एजची मुलं म्हणजे जनरली खूप वेगळी लाईफस्टाईल असते अनेकांची या वयामध्ये. तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी मिस करताय? नाही, असं म्हणजे अपब्रिंगिंगच या वातावरणात झाल्यामुळे हेच करायचं हे ठरवलं होतं आणि त्यामुळे डिस्ट्रॅक्शन कधी झालं नाही. आणि कधी मित्रांकडे बघू, सुदैवाने मला मित्र सुद्धा इतके चांगले मिळाले. माझे मित्र मी तिथं असताना काय करायचं आणि काय नाही हे ठरवून करतात. म्हणजे ते इतके कॉन्शियस असतात मी तिथं असलो की ते काहीतरी करतात आणि ते माझ्यावर येईल. अच्छा, इथपर्यंत ते कॉन्शियस असतात आणि ते खूप सांभाळून मला माझ्या मित्रांनी घेतलेला आहे. किंबहुना माझ्या शाळेच्या आणि कॉलेजच्या मित्रांनी सोशल मीडियामध्ये जो अपलिफ्ट मला मिळाला तो माझ्या मित्रांमुळे मिळाला. सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे आणि ते सगळे नेहमी एकत्र असतात. आजही घर टू घर प्रचाराला ते मतदारसंघामध्ये फिरतात. ते शाळेचा विषय निघाला. आबानं खूप हे किस्से सांगायचे की मी माझ्या मुलांना कधी मुंबईची हवा लागू दिली नाही, मी माझ्या मुलांना कधी मुंबईत आणलं नाही. पण आता तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? आबांनी न्यायला पाहिजे होतं का मुंबईला? एक विषय असा आहे की मुंबईमध्ये जो एक्सपोजर किंवा जे बघायला मिळतं ते संघामध्ये बरेच लोक आहेत. मी त्यांना लहानपणापासून बघतोय. लहानपणापासून अनेक लोक आम्हाला सांगतात आम्ही आबांकडे बैठकीला आल्यावर तो आमच्या मांडीवर येऊन बसायचाच, तो आमच्या अंगावर खांद्यावर खेळायचाच. आणि 99ला आबा मंत्री झाले, 99ला माझा जन्म झालाय. त्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांनी मला लहानपणापासून बघितलंय. मतदारसंघात मी आबा हॉलमध्ये बसलेले असायचे आणि मम्मी आबांना फोन करायची की जेवायला या, जेवायला या. मग ते आबा मम्मीचा फोन अटेंड करायचे नाही तर मग मुलांना पाठवायचे पुढे की आबांना जेवायला बोलव. तर मग आम्ही जायचो. तर ते असे खेळीमेळीचं वातावरण होतं. कधी आपण कोण आहे याची जाणीव त्यांनी आम्हालाही करून दिली नाही. त्यांच्या पॉवर्स काय आहेत हे आत्ता आम्हाला कळते. आत्ता अपॉइंटमेंट्स मिळत नाहीत, असं अपॉइंटमेंट्स मिळत नसताना कळतं की आपले वडील कोण होते. पण त्यांनी कधी आम्हाला ते जाणवून दिलं नाही. मला एक किस्सा आठवतोय. 3 वाजता घरी एक मुलगा आला. आबांची जी रूम आहे ती रूम रोडवरून दिसायची आणि त्या रूमची लाईट चालू होती.
तर रूमची लाईट चालू आहे म्हणल्यावर आबा जागे असतील असं त्याला वाटलं. तो रात्री घरी आला, खाली पोलीस होते, पोलिसांना म्हणजे त्यांनी आबांना बोलवायला लावलं. आबा खाली आले आणि तो आबांना म्हणला, आबा काय नाही, फक्त एक फोटो काढून जायचा आहे. तर असं वातावरण एकूण मतदारसंघात असायचं. आजही कार्यकर्ते अगदी किचन पर्यंत येतात, नाश्त्याला कधी कधी एकत्र असतो, जेवायला कधी कधी एकत्र असतो. त्यातून हा बॉन्ड तयार झालेला आहे. काही स्पेसिफिक जबाबदारी असायची किंवा ज्या ज्या गावांमध्ये प्रचार केला तिथे काही लीड वगैरे मिळाला आबांना, आठवतं काही? मी बऱ्याच गावांमध्ये म्हणजे शेवटचे 4 दिवस फिरलो होतो. 2 सांगता सभा मी अटेंड केल्या होत्या आणि काही गावांमध्ये प्रचार केल्यावर म्हणजे घर टू घर आम्ही फिरायचो. एकदा मी असंच सकाळी ब्रश करत होतो, आबा अचानक आले, तू कुठल्या कुठल्या गावात फिरतो बोलले. मी म्हणलं मी गावांची नावं आता सांगत नाही, पण मी काही गावात गेलो होतो. काय बोलले लोक? मी म्हणलं काय पप्पा, काही लोक असे बोलत होते की आबांनी फक्त मोठी माणसं मोठी केली. मग ते हसले फक्त आणि मग ते हसून गेले. काय होईल वाटतंय? निवडून घ्या. ब्लंट होतं, आपल्याला काही माहित नव्हतं मतदारसंघाच्या बाबतीत, पण शेवटच्या निवडणुकीचे शेवटचे 3 दिवस मी आबांसाठी प्रचार केला. मनापासून आभार. खरं तर खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे आणि पुढच्या टप्प्यावरती आपण नक्कीच भेटू, पुन्हा वेगळ्या विषयांवरती बोलू, पण तुर्तास धन्यवाद. आभार.